मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील ब्लॉक 3 आणि 4 यांचा कायापालट होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या MMRDA प्राधिकरणाच्या 158व्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील ब्लॉक 3 आणि 4 यांचा कायापालट केला जाणार आहे। राज्य सरकारने काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बॅकबे रिक्लेमेशन तसेच नरिमन पॉइंटचं विस्तारीकरण आणि या ठिकाणी अनेक झोपडपट्टी आहेत त्याचा पुनर्विकास करण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये बॅकबे रिक्लेमेशन या ठिकाणी 3 to 6 जो ब्लॉक आहे या ब्लॉकमध्ये पुनर्विकास होणार आहे। तसेच जे मच्छीमार आहेत त्यांना चालना देण्यासाठी एकूणच मरीना प्रोजेक्ट सुद्धा आणण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे एकूणच या सर्व प्रोजेक्टकडे राज्य सरकारचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र या नरिमन पॉइंट एरियामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात हेरिटेज एरिया आहे। कफ परेडपर्यंत मेट्रो 3 चा विस्तार करण्यात आलेला आहे आणि आणखी काही विस्तारीकरण करण्याचं बाकी असल्याचं सुद्धा राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये खरं तर बॅकबे रिक्लेमेशनचा भाग आहे जो 3 to 6 चा विकास करण्याचा आराखडा आहे त्याला सुद्धा MMRDA कडून गती देण्यात आलेली आहे। झोपडपट्टीचं पुनर्वसन असेल या योजनेपासून मेट्रोपर्यंतच्या विशेष सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे। जलपर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने नरिमन पॉइंटला मरीना प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। तसं या प्रस्तावाला राज्य सरकारने मंगळवारी मंजुरी दिलेली आहे। मात्र हा प्रस्ताव लवकरच आता विचाराधीन येऊन यावरती काम सुरू होईल। मात्र येत्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं मरीना प्रोजेक्ट या मुंबईमध्ये होईल आणि जलपर्यटन हे जास्तीत जास्त वाढवण्याचं उद्देश आणि यातून जास्तीत जास्त कमाई तसेच रोजगार देण्याचा उद्देश हे राज्य सरकारचा आहे। कॅमेरा पर्सन सुनील वर्मासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।